या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर। सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी। जोशी गल्ली रविवार पेठ परिसरात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या वादातून मनसे विद्यार्थी शहर प्रमुख बाळासाहेब पांडुरंग सरवदे याची तलवार आणि कोयत्यानं वार करून निर्घुण हत्या केल्याप्रकरणी आरोपी अमर शंकर शिंदे, आतिश शंकर शिंदे आणि तानाजी बाबू शिंदे यांनी घटनेवेळी वापरलेली तलवार आणि कोयत्याची विल्हेवाट लावलेली गाडी जप्त करणं आहे। सर्व हत्यार कोठून आणले याचा शोध घ्यायचा आहे आणि सर्व आरोपींचे समोरासमोर रुजवत घालून जॉईंट इन्व्हेस्टिगेशन करण्यासाठी आरोपीच्या वाढीव पोलीस कोठडीची मागणी तपास अधिकाऱ्यांनी केलेली होती। याला विरोध करताना आरोपीतर्फे ॲडव्होकेट संतोष नावकर यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिलं की या आरोपींनी गुन्ह्यात वापरलेली हत्यार रोहित नावाच्या आरोपीकडून जप्त केलेले आहेत आणि गाडी त्यानंच वापरलेली आहे, त्यामुळं ती गाडी जप्त करण्यासाठी या आरोपींच्या पोलीस कोठडीची आवश्यकता नाही। यापूर्वी देण्यात आलेली 4 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली होती, त्यामुळं आता पुन्हा कोठडी वाढवण्याची गरज नाही असा युक्तिवाद केला। तो मान्य करून न्यायालयानं पोलिसांची पोलीस कोठडीची मागणी फेटाळून अमर शंकर शिंदे, आतिश शंकर शिंदे आणि तानाजी बाबू शिंदे यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली। या घटनेप्रकरणी 3 जानेवारी रोजी अमर शंकर शिंदे, आतिश शंकर शिंदे आणि तानाजी बाबू शिंदे या 3 आरोपींना अटक करण्यात आली होती। त्यांना कोर्टानं 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती। त्यांची पोलीस कोठडी संपणार असल्यानं पोलिसांनी पुन्हा न्यायालयात उभं करून 4 दिवस वाढीव पोलीस कोठडीची मागणी केली होती। मात्र प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी मर्ढेकर यांनी ती मागणी फेटाळून आरोपींना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले। बाळासाहेब सरवदे खून प्रकरणातील आरोपी अमर शिंदे, आतिश शिंदे आणि तानाजी शिंदे या तिघांना आज रोजी मेहरबान कोर्टासमोर हजर करण्यात आलं होतं आणि पोलिसांनी त्यांच्या 4 दिवसांच्या पोलीस कस्टडीची मागणी केली होती। त्यापैकी आतिश शिंदे व तानाजी शिंदे या दोघांनी तलवार आणि कोयता याचा वापर केलेला होता असा त्यांच्यावर आरोप आहे। त्या दोघांकडून यापूर्वीच हत्यार जप्त करण्यासाठी पोलीस कस्टडीची मागणी करण्यात आली होती। ती हत्यार पोलिसांकडून जप्त करण्यात आली होती आणि या रिमांड रिपोर्टमध्ये पोलिसांनी ती हत्यार कोठून आणली याचा तपास करायचा आहे आणि हत्याराची विल्हेवाट लावण्यासाठी ज्या गाडीचा वापर केलेला आहे ती गाडी अद्याप जप्त करणे आहे, त्यासाठी पोलीस कस्टडीची मागणी केली होती। परंतु आम्ही न्यायालयाच्या निदर्शनास असं आणून दिलं की ती जी काही हत्यारे आहेत ती रोहित या आरोपीने काढून दिलेली आहेत आणि रोहितने ती गाडी वापरलेली आहे आणि रोहित अद्याप पोलिसांच्या कस्टडीत आहे, त्याला उद्यापर्यंत पोलीस कस्टडी आहे। त्यामुळे गाडी कुठून आणली याचा तपास रोहितकडेच होऊ शकतो, या आरोपींकडे होऊ शकत नाही। आणि यापूर्वी आरोपींना 4 दिवसांची पोलीस कस्टडी सुनावलेली होती आणि त्यामुळे भरपूर संधी दिली गेलेली आहे आणि आता पोलीस कस्टडीचं कुठलंच कारण राहिलेलं नाही असा आमचा युक्तिवाद होता। तो मान्य करून न्यायालयाने पोलिसांची 4 दिवसांच्या पोलीस कस्टडीची मागणी फेटाळली आणि आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे।